भाग 3. हां, तर तुमची ड्युटी आहे. आजपासून आळंदीची वारी सुरू होत आहे. दिवे घाटला. ती उद्या असेल आणि परवा सासवडला. ते विचार करत बोलत असतात. येस सर. आणि मग जेसुरी? ती बोलते खरी, पण चेहऱ्यावर 12 वाजलेले होते, कारण तिला कळतच नव्हतं की तिच्या त्या सावंत सरांना नक्की काय सांगायचं होतं. पुढे कुठे ते विचारलं का मी? PSI, जेवढं विचारेल तेवढंच सांगायचं. उगा आगाऊपणा आम्हाला आमच्या राज्यात चालणार नाही. ध्यानात ठेवायचं. काय? ते टेबलवरून खाली उतरले आणि तिच्यासमोर हाताची घडी घालत रागात बोलले. सॉरी सर. आरोहीने परत मान खाली घातली. इट्स ऑल राईट. पण हे पहिलं आणि शेवटचं. तुमचं सॉरी मी ॲक्सेप्ट करत आहे. ते तिच्या पुढे त्याच अहंकारी भाषेत बोलतात. येस सर, नक्कीच ध्यानात ठेवेल. ती त्यांचं पुढचं वाक्य स्वतःच पूर्ण करत म्हणते आणि ते तिच्याकडे रागाने पाहायला लागतात. तशी तिलाच समजून चुकतं की आत्ताही आपण परत मातीच खाल्ली आहे. सॉरी. ते सॉरी तुमच्या चुलीत घाला. आता चुपचाप मी जे सांगतोय ते ऐका. तुमची ड्युटी आहे आत्ता या क्षणापासून. तुम्ही वारी जी सुरू झाली आहे त्या वारकऱ्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम तुमचं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही तिथेच ड्युटी करायची आहे. पुढचे 24 तास. तेही न थकता, न विश्रांती घेता. आलंय ध्यानात? ते तिच्यावर खेकसतात. सर, पण तिला मात्र ती ड्युटी म्हणजे सध्या शिक्षेपेक्षा मरणच वाटत होतं. असं नाही की तिला देवाबद्दल किंवा वारकऱ्यांबद्दल काही वाटत नव्हतं. तिला तर हे वारीचं पुण्यातील वातावरण खूप आवडायचं, अगदी लहानपणापासूनच. पण आता 24 तास न विश्रांती घेता हे जरा जास्तच होत होतं, तेही जॉईनिंगच्या पहिल्याच दिवशी. पण बिन नाही. तुम्हाला जमणार नसेल तरी मला त्याने फरक पडत नाही. ते अजून आवाज चढवतात, तिचं काही ऐकू न घेता. ओके सर. ती यावर काही न बोलणंच सध्या उचित समजते. मग आता काय मीही यायचं आहे का तुमच्याबरोबर? ती अजून तिथेच उभी आहे पाहून सावंत सर ओरडतात. नो सर, आय एम गोईंग. तिला आपली चूक लक्षात येते आणि ती त्यांना सॅल्यूट मारून केबिन बाहेर पडते. पण तिचं असं गडबडून जाण्याने त्याच्या गालावर नकळत खळी पडते. ओ गॉड, कसं करणार आहे मी मॅनेज? ती स्वतःशीच बोलत आपल्या टेबल शेजारी जाऊन उभी राहते. काय ग, काय मॅनेज करायचं आहे? आणि बाय द वे, त्या खडूसने काय शिक्षा दिली तुला? तोच तिची मैत्रीण विना तिला असं चिंताग्रस्त पाहून तिथे येत विचारते. अगं, ते मला आत्तापासूनच, असं म्हणत आरोही आज जे बोलणं झालं ते जसंच्या तसं तिच्या कानावर घालते. ओ, म्हणजे त्या खडूस बॉसने आपला खडूसपणा दाखवत तुला चांगली शिक्षा सुनावली की? विनाही आता काळजीत पडते. पण तरी बरं आहे तुझं माझ्यापेक्षा. निदान बाहेर तरी आहेस तू. नाहीतर मला इथेच बसून कारकुनी करायची आहे. त्या कारकुनीपेक्षा निदान तिथं वारकऱ्यांबरोबर तरी असशील तू, ज्यामुळे कसे 24 तास जातील कळणार नाही. विना तिला समजूत घालत म्हणते. हो ग, तू म्हणतेस ते 100% खरं आहे. पण इतर वेळी असतं तर मला काहीच प्रॉब्लेम नसता. पण आता, ती गंभीर होत म्हणाली. का ग, काही प्रॉब्लेम? विनू तिच्या पडलेल्या तोंडाकडे काळजीने पाहत म्हणते. ओ, समजलं. महिन्यांची वारी सुरू आहे का? सुरू नाही, पण नेमकी उद्याचीच डेट पडत आहे. तीही अजून काळजीत पडत म्हणते. जर इतर वेळी असते ना ड्युटी तर हसून स्वीकारली असती मी. समजते मला. त्यात तुला पहिल्याच दिवशी किती पेन होतं हे माझ्याशिवाय कोणाला माहीत असणार? आता विनूही काळजीत पडली होती. बरं चल, बघू उद्याचं उद्या. आता तरी मला ड्युटीवर निघावं लागेल, आरोही बोलते. निघा मग लवकर, की इथूनच करणार आहात आपली ड्युटी? तोच एक बाहेरचा आवाज त्या दोघींच्या कानावर पडतो, जो अर्थात त्यांना कळालं होतं की कुणाचा असणार. विनाने तिच्याकडे पाहिलं तर तिने यांचं काही होणार नाही या भावनेनं मान हलवली व डोळे फिरवले. निघताय ना आरोही मॅडम? तसं परत आवाज आला आणि तिने मान होकारात हलवली. विनाला डोळ्यांनीच
जाते ग म्हणून खुणावले व तिथून निघून गेली. कॉन्स्टेबल विना, आता आपणही आपलं काम करायला घेतलं तर चालेल. सावंत सर खेकसले तशी तीही पटकन आपल्या टेबलवर गेली आणि उरलेलं आपलं काम करायला लागली. सावंत सरांनी एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तेही केबिनकडे आपल्या निघून गेले. आजू आजू म्हणत परत हिने आपल्या परांजपे मेन्शनवर एंट्री घेतली. काय ग, लगेच आलीस? सावंत सरांनी काय हकलून लावलं का आमच्या नातीला? आजोबाई आश्चर्यचकित होत तिला विचारतात. ते आणि मला मिस आरोही आदित्य परांजपेने हकलतील एवढी कुठे त्यांची टाप? हां, पण शिक्षा मात्र भयंकर देऊ शकतो तो खडूस. ती आपल्या रूममध्ये जात म्हणते. खडूस? अरे वा, अजून जॉईन नाही झाला ड्युटीवर की नामकरणही केलं वाटतं आपल्या बॉसचंच. आम्हीही असंच होतो तरुणपणी. आजू आपल्या जुन्या आठवणीत रमत म्हणतात. आजू, आत्ता मला अजिबात वेळ नाही तुझ्या त्या ओल्ड मेमरीजना उजाळा द्यायला. जरा मला खायला आणशील का? ती घाईत आपला एक ड्रेस आणि मोजकं पण महत्त्वाचं सामान एका सॅकमध्ये टाकत बोलते. ओके आणतो. पण अगं हे काय, तू अशी सॅक घेऊन कुठे चाललीस? डोंट टेल मी की मुक्कामाला त्या भवानी विनाच्या घरी जात आहेस ते? ते तिच्या त्या हालचालींवर बारीक लक्ष देत बोलतात. आजू, तू बरोबर पाहिलं आहे की मी एका रात्रीसाठी बाहेर जात आहे, पण विनाकडे नाही. तर असं म्हणून ती आपलं आवरतच त्यांना तिलाही शिक्षा कशी मिळाली हे शॉर्टमध्ये सांगते, फक्त पार्किंगवाला सीन न सांगता. अजबच आहे तुझे हे बॉस. कारण नसतानाही कसली शिक्षा. पण का माहीत नाही, मला ना काहीतरी फिशी वाटते. नक्कीच तू काहीतरी केलं असणार. आजोबा सर्व ऐकून आपला तर्क लावत म्हणतात. काहीही मी केलं नाही. ते बोलताना तिची थोडी घाबरगुंडी उडाली होती, पण तिने ती शिताफीनं सावरून म्हणाली. ती आमची ड्युटी आहे असं आम्हाला सांगितलं आहे. बरं, चल आता मी जाते. ती पळतच बाहेर पडते. बोलताना आधीच तिच्या आजूने महादू काकांना तिला आवडता तसा पनीर पराठा बनवायला लावला होता, जो ती आता मस्त रोल करून आपल्या घराच्या बाहेर पडते आणि आळंदीकडे मार्गस्थ होते, अर्थात आपल्या कारने. खरंच ही मिनुडीमध्ये ना ते तंतोतंत खरं आहे. ते 4 भिंतीत ड्युटी करण्यापेक्षा इथे या वारकऱ्यांच्या साथीने केलेली ड्युटी कधीही बेटरच. ती समोरच सगळे वारकरी शांत जेवत असल्याचा पहा मोठ्यानंच बोलते. आज तिचा इथे आळंदीला आल्यानंतरचा दिवस कसा गेला होता ते तिचं तिलाच कळालं नव्हतं. काय मॅडम, जेवायचं नाही का? आणि हे काय, एकटीच कुणाशी बोलत आहे? तोच तिला ओळखीचा आवाज ऐकू आला तसं तिने मागे पाहिलं. गोऱ्या, तू तू इथे काय करतोय? आणि पाठीमागे उभ्या असलेल्या मुलाला आश्चर्याने पाहत ती जवळजवळ ओरडतेच. हळू ना जरा. आणि हे गोऱ्या काय? माझं नाव चांगलं गौरव ठेवलंय माझ्या घरच्यांनी. तुला माहीत आहे ना मला असल्या नावाने बोलायला आवडत नाही ते. तो मुलगा जो तिच्या वयाचा होता आणि तोही युनिफॉर्ममध्ये होता. ओ सॉरी, तुला असं बऱ्याच दिवसांनी पाहिलं ना म्हणून. ती सपशील आपली शरणागती पत्करते, तेही इकडे तिकडे पाहतच. हां, मग आता बोल गौरव, तू इकडे कसा? कसा म्हणजे? आता युनिफॉर्ममध्ये दिसतोय मी म्हणजे कळालंच असेल की का आहे ते मी. तो, हां, म्हणजे युनिफॉर्म चढवला आहेस तर नक्कीच ड्युटीवर असशील. पण इथे कसा काय? आणि कधी झालास तू पोलीस इन्स्पेक्टर? ती पूर्ण त्याची खेचत. कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. हां, आय नो कथेचे पात्र वाढत आहे, पण का आले आहेत, कशासाठी आले ते कळेल हळूहळू. कथा जशी जशी पुढे सरकेल तसंही आपली ही लाईफ अशीच असते ना. कधी कोणते कॅरेक्टर आपल्या आयुष्यात येईल तो वरचा डिरेक्टर पाठवेल ते सांगता येत नाही. तसंच या कथेचंही आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.